नमस्कार मंडळींनो, आजच्या व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतं आणि बऱ्याच दिवसापासून व्लॉग खूप स्लो येतात कारण की आपल्या घराचं काम सुरू होता आणि त्यामुळे व्लॉग करणं शक्य नव्हता, वेळच गावत नव्हतो आणि आता आपण परत एकदा डेली व्लॉगना सुरुवात करतो। घराचा लुक तुमका दाखवणार होतोय, तो आता बघून घ्यावा। असो कायसो आपल्या घराचं लुक झालेलो, बरेचसे दिवस गेले, काय ना काय कारणामुळे काम थांबत होता। आता आपलं काम झालेला, पण तरी सुद्धा बारीक सारीक कामं नुसती निघतच राहतात। आपलं फिश टँक खाली झालेलो, नवीन मासे आणूची तयारी करत होतो आणि आपले जुने मासे जे होते, जे शार्क होते, ते आपल्या जवळच्या 7 नंबर गेट जवळ जो सत्कार हॉटेला तकडे आम्ही दिलं होतं का सांगलो आमका काय नको त्याच्याबद्दल, फक्त तू माशांका व्यवस्थित सांभाळून ठेव। मी अकडे टँक मध्ये पाणी भरता येतो सर, औशीन माका आवाज दिल्यान की वर ये, ह्यावा काय झाला। वर जाऊन बघले तर औशीन पराक्रम करून ठेवलेल्यान पप्पांनी ऑइल पेंटचं डबो ठेवलेल्यानी आणि त्याका पिशी चिकाटलेली होती। औशीन पिशी उचलल्याबरोबर तो डबो घडावकन खाली पडलो आणि घरात सगळीकडे तिनर झाला। तवसर पप्पांनी सुद्धा मासे घेऊन घराकडे येलेले आणि हे असत आपल्या घरातले नवीन फॅमिली मेंबर म्हणजेच पॅरोट फिश। बाबून घराकडे किलेस करून ठेवलेल्या आणि म्हणान त्याका देवळात घेऊन गेलाय, तर त्यांना गणपती बाप्पा बरोबर खेळात घेतल्यान। बाबूक तगडे खेळवतोय तवसर झंबुरान आवाज दिला आणि म्हटल्यान मी कसा दिसतोय ता माका सांगा। कसला मुरडत होता, नवीन ड्रेस घातल्याबरोबर त्याका कसले वडी येतात काय माहित, हकडेसून तकडेसून नुसता मुरडान दाखवता, नाचता पण त्याच्याबरोबर लयच भारीतला। मगे मी इलय घराकडे जेवक आणि आज जेवणात होती दाल खिचडी, त्याचबरोबर साबुदाण्याची खिचडी सुद्धा होती। येवा तुम्ही सुद्धा जेवक। तिनसांचो बाहेर गेले तर पावसानं अगदी चिकचिकाट करून ठेवलेलं आणि काय म्हणायचं या पावसाक। रात्री घराकडे येईल आणि जेवण झाल्यावर टीव्हीवर बघले तर कबड्डीची मॅच सुरू होती, म्हणजेच हायलाइट बघित होते। पप्पाकडे मॅच बघतात आणि आवचकडे ताई वांगडा फोनवर बोला होता। मग म्हटला आजच्या दिवसापुरती पुरे झाला, आम्ही भेटाय पुढच्या व्लॉग मध्ये। तवसर देवा काळजी।